सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावांची वाहतूक बंद झाली आहे। महामार्गावर पाणी झालेलं आहे, तर सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली। ही तीन दृश्य सोलापूर, सातारा आणि रत्नागिरीतली, त्यामुळे राज्यातल्या विविध कानाकोपऱ्यांमध्ये हा पाऊस झाल्याचं पाहायला मिळतं। सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरून आपल्याला या पावसाच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो। तर पाण्याचा प्रवाह किती जोरात होता, वेगाने होता, यावरून आपल्याला कळू शकतं की किती जोरात मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला असेल। आणि अवकाळीमुळे दोन गावांची वाहतूक बंद होण्या इतपत परिस्थिती निर्माण झाली। अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळाला। राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये एकीकडे तापमान वाढ सातत्याने होत असतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली। अनेक ठिकाणी पिकांचंही काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि ही ताजी दृश्य सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये। आफताब शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। आफताब, हा पाऊस नेमका किती वेळ झालेला होता, सध्याची स्थिती काय आहे पावसाची, काय अपडेट्स आहेत? मागच्या जवळपास 1.5 तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू आहे। अक्कलकोट तालुक्यामध्ये आपण मुसळधार पावसाच्या बॅटिंगमुळे अक्कलकोट तालुक्यातील जे बासलेगाव आणि गरोळगी गाव आहे, या गावामधल्या ओढ्याला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। आणि त्यामुळे दोन गावातला जोडणारी वाहतूक जी आहे ती आता पूर्णपणे बंद झालेली आहे। आणि या अवकाळी पावसामुळे पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कारण सोलापूरमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसापासून सातत्यानं अवकाळी पाऊस जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड वादळी वारे सुरू आहेत आणि त्याच्यामुळं पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। केवळ अक्कलकोटच नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतोय। सोलापूर शहराचं संपूर्ण जिल्ह्यात धुवाधार बॅटिंग जे पावसाची आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, आफताब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ठिकठिकाणी जसं आफताबने सांगितलं, सध्या ही पावसाने हजेरी लावलेली असतानाच आता सोलापुरातल्या 2 गावांमध्ये वाहतूक बंद होण्या इतपत पावसाची तीव्रता पाहायला मिळते। तर तिकडे साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये देखील पाऊस झालेला आहे, त्यामुळे पर्यटकांना काही प्रमाणात निश्चित समाधान वाटलं असणार। तिकडे रत्नागिरीमध्ये देखील पावसाची हजेरी पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।